मित्रहो नमस्कार. कुशलव रामायण गाती स्वये श्री राम प्रभू ऐकती. मित्रहो, गीत रामायणातील हे अजरामर गीत, या गीतानं गीत रामायणाची सुरुवात होते. मित्रहो, 22 जानेवारीला प्रभू रामचंद्र यांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येमध्ये श्रीरामाचं मंदिर लोकार्पण केलं जात आहे. हा अभूतपूर्व सोहळा आणि या दिवशी केवळ कुशलव नाही तर अवघा भारत प्रभू रामचंद्राचं रामायण गात राहील. पुढील अनेक वर्ष हे रामायण असंच गायलं जाईल. एका गाण्यात असं म्हटलं आहे, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे रामायण प्रत्येक माणूस गात राहील. मित्रहो, 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचं लोकार्पण केलं जाणार आहे. अवघा भारत ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होता तो क्षण आता काही दिवसांवर येऊन टेपला आहे. मित्रो, या निमित्तानंच आज आपण व्हिडिओ बनवत आहोत. प्रभू रामचंद्राची जन्मभूमी असलेल्या अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिर कशा प्रकारे साकारलं आहे त्याची माहिती आज आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. मित्रो, मंदिराच्या बांधकामासाठी जवळपास 300 ते 400 कोटी रुपये एवढा खर्च आला आहे आणि राम जन्मभूमीच्या संपूर्ण संकुलासाठी जवळपास 1100 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. मंदिराचं जे हे बांधकाम केलं जाणार आहे ते जवळपास पुढील 1000 वर्षे टिकेल अशा दृष्टीनं ते केलं जात आहे. हा जो सगळा खर्च आहे तो मंदिर ट्रस्ट क्राऊड फंडिंगद्वारे भागवला जात आहे. या ट्रस्टला भक्त आणि पर्यटकांकडून जवळपास महिन्याला 1 कोटी रुपये मिळतात आणि अशा प्रकारे फंडिंग उभं केलं गेलं आहे आणि याच्यातून जो अतिरिक्त पैसा उभा राहणार आहे तो अयोध्येच्या विकासासाठी वापरला जाणार आहे. मित्रहो, राम मंदिराची वरची रचना ही राजस्थानच्या बन्सी पहारपूर दगडापासून बनवण्यात आलेले आहे. दुर्मिळ गुलाबी संगमरवरी दगड जो जगप्रसिद्ध मानला जातो तो या मंदिरासाठी वापरण्यात आला आहे. यासाठी एकूण 4 लाख चौरस फूट दगड लागला. बन्सी पहारपूर वाळूचा खडक हा राजस्थानमध्ये भरतपूर जिल्ह्यातील बायना तहसीलदार हद्दीमध्ये आढळतो आणि तो 2 रंगात म्हणजे गुलाबी आणि लाल रंगामध्ये मुख्यत्वे करून आढळतो. केंद्राने 2021 भरतपूरमधील बँड बरेच्या वन्यजीव अभयारण्याच्या परिसरात गुलाबी वाळूच्या खडकाचे उत्खनन करण्यासाठी परवानगी दिली, जो खडक या मंदिरासाठी वापरला जात आहे. 398 हेक्टर संरक्षित वनजमिनीचे महसूल जमिनीमध्ये तत्वतः रूपांतर करून या दगडाचं उत्खनन करण्यात आलं. 2016 बन्सी पहारपूर वाळूचा खडक अक्षरधाम मंदिर, संसद परिसर आणि आग्र्याच्या लाल किल्ल्यासह देशातील विविध वस्तूंमध्ये वापरला गेला आहे. ज्या वस्तू आज आपण एक ऐतिहासिक ठेवा म्हणून, आपल्या देशाचा एक अमूल्य ठेवा म्हणून मानतो, त्या वस्तूंमध्येच केवळ हा दगड वापरण्यात आला आहे आणि त्याच्यामध्ये अयोध्येच्या श्रीराम मंदिराचा सुद्धा आता समावेश होणार आहे. मित्रहो, हे मंदिर 360 फूट लांब, 235 फूट रुंद आणि 161 फूट उंच आहे. या उंचीमध्ये मंदिराची उंची ही जुन्या शहरातील सध्या म्हणजे अगोदर असलेल्या इमारतीच्याही तिप्पट असणार आहे. मंदिराची रचना मुख्य वास्तुविशारद चंद्रकांतभाई सोमपुरा यांनी केलेले आहे, ज्यांचे आजोबा प्रभाकरजी सोमपुरा यांनी त्यांचा मुलगा आशिष सोमपुरा यांच्यासह सोमनाथ मंदिराची रचना केली होती. या वास्तुविशारदाचं वय आहे 79 वर्ष. या मंदिराच्या बांधकामासाठी त्यांची 1992 नियुक्ती करण्यात आली होती.
महत्त्वाचं म्हणजे राम मंदिराचा इतिहास पुढील अनेक वर्ष लोकांना कळावा. जेव्हा कधी दुर्दैवानं या मंदिराच्या बाबतीत काही अघटित झालं तर मंदिराचा खरा इतिहास लोकांसमोर यावा यासाठी टाईम कॅप्सूल, ज्यामध्ये एक तांबा या जातीचा कंटेनर असतो, त्याच्यावर एक ताम्रपट रूपात त्या मंदिराची माहिती लिहिली जाते. तर असं कंटेनर मंदिराच्या आतमध्ये जवळपास 1000 फूट खोल पुरण्यात आलेलं आहे, ज्यामुळे 1000 वर्षानंतरसुद्धा मंदिराची रचना असेल किंवा हे मंदिर अयोध्येचं राम मंदिर होतं किंवा इतर माहिती जी असेल ती 1000 वर्षानंतरच्या लोकांनासुद्धा अवगत होईल. मित्र, तांबा हा धातू असा आहे जो कधीही गंजत नाही. त्यामुळे तांब्याचा कंटेनर टाईम कॅप्सूलसाठी वापरला जातो. टाईम कॅप्सूल याचा अर्थ असा आहे की पुढील अनेक वर्षानंतर ज्या पिढ्या असतील पृथ्वीवर त्यांना ही जुनी माहिती मिळावी यासाठी टाईम कॅप्सूल वापरली जाते. कोरोनाच्या काळातसुद्धा ज्या काही घडामोडी घडल्या त्याचीसुद्धा एक टाईम कॅप्सूल पुरण्यात आलेली आहे, जी लंडनमध्ये पुरण्यात आलेली आहे. अशा दुर्मिळ घटनांची नोंद या टाईम कॅप्सूलद्वारे केली जाते. तर अयोध्येच्या राम मंदिरातसुद्धा अशा प्रकारची टाईम कॅप्सूल वापरण्यात आलेली आहे. 3 मजल्यांचं हे राम मंदिर असेल, ज्याच्यात गर्भगृह असेल, सूर्यकिरण रामलल्लाच्या मूर्तीवर पडू शकतील अशी या मंदिराची रचना करण्यात आलेली आहे. प्रभू गर्भगृहाप्रमाणेच कीर्तन करताना गृहमंडप पूर्णपणे झाकलेला असेल. मंडप, नृत्यमंडप, रंगमंडप आणि प्रत्येक बाजूला 2 प्रार्थना मंडप असं खुलं क्षेत्र असेल. प्रभू रामाची मूर्ती जी आहे ती 5 फूट उंच आणि पांढऱ्या संगमरवरी दगडाची असेल. या राम मंदिरासाठी 2100 किलो वजनाची घंटा, भारतासाठी जे घंटा बनवण्यासाठी जे प्रसिद्ध आहे असं एटा या ठिकाणावरून आणली जात आहे. 6 फूट उंच आणि 5 फूट रुंद घंटा बांधण्यासाठी जवळपास 21 लाख रुपये एवढा खर्च करण्यात आलेला आहे. मित्रहो, अनेक वर्षाचं भारतीयांचं स्वप्न, अखंड हिंदू बांधवांचं स्वप्न आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे. हे स्वप्न साकार होण्यासाठी अनेकांनी काठ्या खाल्ल्या. या सर्वांचं या दिवशी आपण स्मरण करूया. आजसुद्धा मित्र म्हटलं जातं की पृथ्वीवर रामराज्य येऊ दे. एक आदर्श राजा म्हणून आजसुद्धा प्रभू रामांचं नाव घेतलं जातं. मित्रहो, कलियुगातून आपण चाललो आहे. आपण प्रतीक्षा करूया की एक ना एक दिवस पुन्हा एकदा या पृथ्वीवर रामराज्य येईल आणि त्याचवेळी श्रीराम मंदिराचं बांधकाम आणि लोकार्पण खरं अर्थानं सार्थकी लागलं असं आपल्याला म्हणता येईल. मित्रहो, हा व्हिडिओ आणि यातील माहिती आपल्याला कशी वाटली ती कॉमेंट्सद्वारे नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. परत एकदा भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.